आता अगं बोल ना आता बाई. काय बोलायचं हा, का? काय होतं ते सांग ना. खरं खरं आता काय म्हणलं तुला मी? हा काऊन मला काय म्हणले बर का, तुम्ही तिघांनी बी आयत करून म्हणजे आयत खाल्ले बर का, हा जे की त्यांनी केलेले. बरं मी म्हणलं, मी मान्य केलं, मी खाल्ले म्हणून आयत. पण काय म्हणले, त्याच्यात तू पण होतीस हा. म्हणजे आयत कशाला म्हणते, जे की काहीही केलेलं नाही त्यांनी, हा. काहीही केलेलं नाही है ना. हा तर मी काय केलेले, कपडे बी उचलले ना. हा इकडले तुम्ही बसलेलं होतं ते खुर्च्या बी आवरली, ते कचरा पण होता ते पण आवरले हा. हा ठीक आहे. हा त्याच्यानंतर तिथं कपडे होते हा, ते वाळू बी घातले ना. हा त्याच्यानंतर कपड्याच्या घड्या घातल्या ना. तिथं आवडले आणि चित्र काढत बसले. हा तर काय म्हणे लागले, तुम्ही सगळ्यांनी आयत खाल्ले हा. त्याच्यानंतर मी काम नाही करेल त्यांचं. मला काय म्हणले, भांडे बाहेर काढा. मी म्हणलं मी काम काढू तुमचे भांडे. मला म्हणले काढायचे संतोष. तिथं गेली होती तिच्यापाशी, ते डाळिंब होतं. माझ्या पैशी मी ते इथून गेली बरं का, माझ्यापाशी नाही आले, तिच्याकडे गेली बरं का, तिथं खुर्ची बसलेली. डाळिंब घेतलं, ते सगळे काढले बरं का तिच्यातले आणि तिला दिले सगळे. नाही तुला दिले होतं ना. पण इथून आले ते, इथं यायला पाहिजे ना अगोदर. लहान आहे म्हणून यायला पाहिजे ना. तर नाही, ती तिकडे गेली बरं का, लांब असून पण ती. मग मी काम करू नको ऐकू त्यांचं काम. म्हणजे काम करायला तुला आधी येते सांगायला हो. आणि खाऊ घालायला तिला अगोदर जाते सांगायला. हा मला धर बरं आता. नको मला साखर ना सरकार सर चांगलं असतं. गोळी लावली बरं का. काम करून घेण्यासाठी गोडी लावली. तुला काय म्हणायचं? तुला देऊ लागलो मग मी. भेदभाव खा. भेदभाव करते? नाही अगं भेदभाव नाही ती सगळ्या गोष्टीला बरं का, फक्त खाण्याचा जे काय असं गोळी लावायचं हे काम असेल का, ते सगळं करते माझे पण. हो खायचं प्यायचं, बाहेरून आणायचं, हा जे बाहेरचं खायचंय ते सगळं बरं का, सगळं पहिले तिला देते. हो सगळे नको म्हणतेस ना आधी. दुकानावर जरी भांडणं जरी झाले ना, समजा आज तिच्यासोबत भांडण झाले तरी उद्या बोलणार. तुला माझ्यासोबत झाली तर 2 दिवस सुद्धा बोलणार नाही तुम्हाला. ते काम तसं करते तुला माहितीये का? कारण दीदी इथं राहत नाही, दीदी आपल्याला सोडून बाहेर राहते आणि म्हणून मग ती ऐक नाही भेटत नाही असं नाही. तिला तिथं माऊची इथं आहे, तिला तिथं भेटते पण तिथलं वेगळं खायला भेटते. बरोबर. आपल्या इथं चहा बटर नसते, काय नसते, तिथं चहा पाव काय असन ते तिकडचं पुण्याचं खायला असते. मग आपल्या गावाचं खायचं तिला भेटत नाही तिकडं, म्हणून मग पप्पा शेंगा हे काय असं करते. तर हां म्हणून मग तिला देते. तर म्हणून असं आहे त्याच्या मागं. पण मग अशी तेच समजून सांगितलं ना. बरं ऐक, तिला भेटत नाही ना, समजा तिला डाळिंब भेटत नाही, मान्य करते ना मी. पण मला अगोदर मला द्यायला पाहिजे ना थोडंसं तरी. हो थोडंसं द्यायला पाहिजे ना. ते कोणी खाल्ले सांग बरं. सगळ्यांनी खाल्लं ना ग, ते आयतं करताय ना, आपण आयतं खातो. कोणासाठी केलता? तुमच्यासाठी केलता मी. एकटीसाठी थोडाच वरण भात केलता. तुमच्या सगळ्यांसाठी केलता ना. सगळ्यांसाठीच केलता. वांग्याची भाजी केलती, भाकरी केलत्या, कोणासाठी केलत्या? कोणी खाल्ल्या उठून? बरं आहे, समजा तिला डाळिंब दिले, समजा ती नसली तर ते देतात मला. आणि तेच नाही बघ. आणतच नाहीत ना. आणतात का घरी? अगं मी आणते ना ग. अगं तू आणत असली पण ते कधीतरी आणते ते. मी सांगितलं 10 म्हणलं ऐकते ते. 10 वेळेस सांगितलं आणि एकदा ऐकत आहे ते. बापा तुला त्या दिवशी एक मिनिट 10 दिवशी बघ. हा बघ त्या दिवशी बरं का काय झालं, मी पैसे मागितले, खिशात होते बरं का 10 रुपये मागितले. तर काय म्हणले, नाहीत माझ्याकडे. तिनं 20 रुपये मागितलं तर दिले तिला. हो मग तिला रुपये देत नाही पण तुला 20 रुपये देते. आणि जरी तिचं नसली तरी दिले नसते मला. हो तसंच करते ते आहे.
म्हणून म्हणतात ग नकट भाऊ आपण धाकट भाऊ नाही, धाकट्यावर लय अत्याचार करते तर माय बाप सगळेच जण आणि सगळ्याच ऐकून घ्यावं लागते धाकट्याला. थोरली न चुली मोरली म्हणते तर थोरली काय करते कुणाला ठाव. हो आता बघायचंय 2 वर्षांना, आणखी 2 वर्ष तुझी वाट आहे तिची, आणखी 2 वर्ष वाट बघायची. तिला घरातून हाकलून लावणार आहे मी. तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण होऊ दे, तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण होऊ दे. हो दुसऱ्या मायबापासारखं समजायचंच नाही मला. हो पुन्हा तू मीच आपणच. तू तरी का मग तिच्यामध्ये भेदभाव करतोस रे? खाण्यापिणे की सगळं ती पोरगी घरानं करायला लागली. सगळं दिलं ना तरी तुम्हाला तिघीला बी दिलं ना तर तुम्ही तिघी पण म्हणणार भेदभाव. सकाळी झोपेतून उठला तिघी पण आयतं खाल्लंय तुम्हाला. आयतं खाल्लंय का ना तुम्ही? उठून आयतच म्हणते बघ, असंच म्हणते. मी काहीच नाही केलं, असं एक कण पण उचललं नाही. तोंड धुतले असतील ना तेवढं तसंच बोलतोय. कपडे पण नाही उचलले मी. तिनं काही केलं नाही. तिला म्हणलं तिथे तुझे कपडे समजा तिथे ते निळं हे आहे ना ब्लॅकेट, तिला म्हणलं ते उचल. तर काय म्हणली, तू खाल्ल्यावर मी तुला असंच म्हणते का की तू तुझे भांडी घास म्हणून. आता तिचं ब्लँकेट आहे ना ते, तर तिला काय म्हणलं, बाय आपण एका कुटुंबात राहतो का नाही? अगं मी का इकडं बघ, आता कुणी बी आपापले ताट घासीन, आपापले कपडे धुईन, आपापले हे करीन, मग ते कुटुंब कशाला म्हणायचं? एकत्र आहेत ना आपण, बहिणी तुम्ही, नवरा बायको आम्ही माय बापा तुमचे, तुम्ही आमचे लेकरं, हे एकत्र कुटुंब आहे ना. एकत्र जरी असलं तरी ती समजा मी तिला जीव लावला तरी ती लावती का मला? लावील आता मी सांगते तिला. आता बस हे टाइम नाही हे करायचा, नंतर काढत बसा. माझ झाले अर्ध करू देत.